गणना प्रकरण 16. कोरह, दाथान व अबीराम ह्यांचे बंड. कोरह बिन इसहार बिन कहाथ बिन लेवी आणि रौबेन वंशातील अलियाबाचे मुलगे दाथान व अबीराम आणि ओन बिन पेलेथ हे इस्रायलातील 250 लोकांना बरोबर घेऊन मोशे विरुद्ध उठले. हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. ते मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, तुमचे आता फारच झाले. सबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्या ठायी आहे. तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजविता? हे ऐकून मोशे पालथा पडला. मग तो कोरह व त्याचे साथीदार यांना म्हणाला, परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवील व त्यांना आपल्याजवळ येऊ देईल. ज्याला तो निवडील त्याला तो आपल्याजवळ येऊ देईल. आता असे करा, कोरहा, तू आणि तुझे सर्व सोबती धुपाटणी आणा आणि उद्या त्यात अग्नी ठेवून परमेश्वरासमोर धूप जाळा. मग परमेश्वर ज्या मनुष्याला निवडून घेईल तोच पवित्र ठरेल. लेवीच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले. तेव्हा मोशे कोरहाला म्हणाला, लेवीच्या वंशजांनो, ऐका. तुम्ही परमेश्वराच्या निवास मंडपाची सेवा करावी आणि मंडळीची सेवा करण्यासाठी तिच्यासमोर उभे राहावे, म्हणून परमेश्वराने तुम्हाला आपल्याजवळ येऊ दिले. ह्या कार्यासाठी इस्रायलाच्या देवाने तुम्हाला इस्रायल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले, हे काय थोडे झाले? तुला व तुझ्या सर्व लेवीय भाऊबंदांना परमेश्वराने आपल्या जवळ घेतले असले तरी याजकपदही तुम्ही मिळवू पाहता काय? ह्यावरून तू व तुझे सर्व साथीदार परमेश्वराच्या विरुद्ध जमलेले आहात हे स्पष्ट होते. अहरोन तो काय की तुम्ही त्याच्या विरुद्ध कुरकुर करावी? मोशेने अलियाबाचे मुलगे दाथान व अबीराम ह्यांना बोलावणे पाठविले, पण ते म्हणाले, आम्ही येत नाही. दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशातून काढून तू आम्हाला ह्या रानात मारून टाकण्यासाठी आणिलेस, हे काय थोडे झाले, म्हणून तू आमच्यावर अधिकारही गाजवितोस? शिवाय दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात तू आम्हाला मुळीच आणलेले नाहीस, अथवा शेते व द्राक्षमळे ह्यांचे वतन आम्हाला दिलेले नाहीस. ह्या लोकांच्या डोळ्यात तू धूळ फेकतोस काय? आम्ही येत नाही. तेव्हा मोशेचा कोप भडकला व तो परमेश्वराला म्हणाला, त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नको. मी त्यांचे एक गाढवही घेतलेले नाही. मग मोशे कोरहाला म्हणाला, उद्या तू आपल्या साऱ्या साथीदारांबरोबर परमेश्वरासमोर हजर हो. तू, ते व अहरोन, तुम्ही सर्व आपली धुपाटणी घेऊन त्यात धूप घाला. प्रत्येकी एक धुपाटणे ह्याप्रमाणे 250 धुपाटणी परमेश्वरासमोर आणावी. तू व अहरोन ह्यांनीही आपापले धुपाटणे आणावे. तेव्हा त्यांनी आपापले धुपाटणे आणून त्यात विस्तव ठेविला व त्यावर धूप घातला आणि मोशे व अहरोन ह्यांच्याबरोबर ते दर्शन मंडपाच्या दारापाशी उभे राहिले. कोरहाने त्यांच्या विरुद्ध सगळी मंडळी दर्शन मंडपाच्या दारापाशी जमविली. तोच परमेश्वराचे तेज सर्व मंडळीला दिसले. परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, तुम्ही ह्या मंडळीतून अलग व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांना भस्म करीतो. तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय? मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मंडळीला सांग की तुम्ही कोरह, दाथान व अबीराम ह्यांच्या निवासस्थानापासून निघून जा. तेव्हा मोशे उठून दाथान व अबीराम यांच्याकडे गेला आणि इस्रायल लोकांचे वडील त्याच्या पाठोपाठ गेले. तो मंडळीला म्हणाला, तुम्ही ह्या दुष्ट मनुष्यांच्या तंबूंपासून निघून जा बरे. त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका, नाहीतर त्यांच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल. मग ते कोरह, दाथान व अबीराम ह्यांच्या डेऱ्यांजवळून निघून गेले आणि दाथान व अबीराम बाहेर निघाले व आपल्या बायका, मुले व तान्ही बाळे ह्यांच्यासह आपल्या तंबूंच्या दारापाशी उभे राहिले. तेव्हा मोशे म्हणाला, मी ही सर्व कामे आपल्याच मनाने केलेली नाहीत, तर ती करावयास परमेश्वराने मला पाठविले आहे हे तुम्हाला दिसून येईल. इतर मनुष्यांच्या मृत्यूप्रमाणे ह्यांना मृत्यू आला किंवा इतर सर्व लोकांप्रमाणे ह्यांचे पारिपत्य झाले, तर परमेश्वराने मला पाठविले नाही असे समजा. पण परमेश्वराने काही अद्भुत गोष्ट घडविली, म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून ह्यांना व ह्यांच्या सर्वस्वाला गिळून टाकिले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले. तर असे समजा
की ह्या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानिले आहे. हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्यांच्या पायाखालची भूमी दुभंगली आणि पृथ्वीने आपले तोंड उघडून ते त्यांची कुटुंबे, कोरहाची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता गिळून टाकली. ह्याप्रमाणे ते व त्यांचे सर्वस्व अधोलोकात जिवंत उतरले. पृथ्वीने त्यांना गडप केले आणि मंडळीतून ते नष्ट झाले. पृथ्वी आपल्यालाही गिळून टाकावयाची असे वाटून त्यांच्या सभोवती असलेले सर्व इस्रायल लोक त्यांचा आक्रोश ऐकून पळून गेले. मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणाऱ्या 250 पुरुषांना भस्म केले. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याला सांग की धुपाटणी अग्नीतून काढ, कारण ती पवित्र आहेत, व तो अग्नी विखरून टाक. पाप करून आपल्या जीवास जे मुकले त्यांची ती धुपाटणी घेऊन त्यांचे पत्रे ठोकून वेदी मढीव, कारण त्यांनी ती परमेश्वराला समर्पण केल्यामुळे ती पवित्र आहेत. ह्या प्रकारे ती इस्रायल लोकांना ताकीद दिल्याचे चिन्ह होतील. जी पितळेची धुपाटणी अग्नीने भस्म झालेल्या त्या पुरुषांनी अर्पिली होती ती घेऊन एलाजार याजकाने त्यांचे पत्रे ठोकले व वेदी मढविली. ह्याचा हेतू असा की अहरोन वंशाचा नसलेल्या कोणा परक्याने परमेश्वरासमोर धूप जाळण्यास जाऊ नये ह्याचे स्मरण इस्रायल लोकांना राहावे आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे एलाजाराला सांगितल्याप्रमाणे कोरहाची व त्याच्या साथीदारांची झाली तशी गत कोणाची होऊ नये. दुसऱ्या दिवशी इस्रायल लोकांची सर्व मंडळी मोशे व अहरोन ह्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत म्हणाली, तुम्ही परमेश्वराच्या लोकांना मारून टाकिले आहे. मंडळीतील लोक मोशे आणि अहरोन ह्यांच्या विरुद्ध जमा झाल्यावर त्यांनी दर्शन मंडपाकडे नजर टाकली, तो त्यावर मेघाने छाया केली असून परमेश्वराचे तेज प्रगट झाले आहे असे त्यांना दिसले. हे पाहून मोशे आणि अहरोन दर्शन मंडपासमोर गेले. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, तुम्ही ह्या मंडळीपासून दूर व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांचा नाश करीतो. हे ऐकून ते पालथे पडले. मग मोशे अहरोनाला म्हणाला, धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरील अग्नी घाल व त्यावर धूप ठेवून त्वरेने ते मंडळीकडे नेऊन त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर, कारण परमेश्वराचा कोप भडकला असून मरीची साथ सुरू झाली आहे. मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोन धुपाटणे घेऊन धावत मंडळीकडे गेला आणि लोकात मरीची साथ पसरत असल्याचे पाहून त्याने धूप घालून लोकांसाठी प्रायश्चित्त केले. मृत आणि जिवंत ह्यांच्यामध्ये तो उभा राहिला तेव्हा ती साथ थांबली. कोरहाच्या प्रकरणात जे मेले त्यांच्या व्यतिरिक्त मरीने 14,700 लोक मेले. मरी थांबल्यावर अहरोन दर्शन मंडपाच्या दारापाशी मोशेकडे परत आला.